नमस्कार. आज आपण एका अशा मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत जो फक्त काही शब्दांचा समूह नाहीये, तर तो एक अनुभव आहे. स्वामी समर्थांचा तारक मंत्र, जो आपल्या मनाला धीर देतो आणि अगदी कठीण काळातही आपल्याला एक मार्ग दाखवतो. चला मग या मंत्राच्या प्रत्येक शब्दामागे जी शक्ती दडलेली आहे ना, ती आज आपण उलगडून पाहूया. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अशी एखादी वेळ येतेच, नाही का? जेव्हा सगळीकडून संकट घेरतात आणि आपलं मन अगदी हताश होऊन जातं, निराश होतं, पुढे काय करावं हेच कळत नाही. ही एक खूपच स्वाभाविक मानवी भावना आहे. आणि बरोबर अशाच क्षणी तारक मंत्र आपल्या मदतीला येतो. हे फक्त शब्द नाहीत, तर एक अशी प्रचंड शक्ती आहे जी आपल्या हरलेल्या मनाला पुन्हा उभं राहण्यासाठी एक विश्वास देते, एक आश्वासन देते. चला तर मग आपण या मंत्राच्या पहिल्या भागाकडे वळूया आणि बघूया यात नक्की काय दडलंय. बघा, मंत्राची सुरुवातच कशी थेट मनाशी बोलते. इथे मनालाच सांगितलं जातंय, अरे मना, शंका सोडून दे, भीती काढून टाक. कारण जेव्हा स्वतः स्वामीच आपल्याला सांगतायत की ते आपल्या पाठीशी आहेत, तेव्हा भीतीला जागाच कुठे उरते. निशंक आणि निर्भय, हो, हा एक थेट आदेशच आहे मनाला. कारण जेव्हा स्वामी स्वतःच म्हणतात, अरे भिऊ नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, मग शंका आणि भीतीसाठी जागाच कुठे उरते, नाही का? आता पुढची ओळ बघा. ही स्वामींच्या अस्तित्वाचे दोन खूप वेगळे आणि विलक्षण पैलू आपल्यासमोर ठेवते. बघा, इथे दोन खूप भारी गोष्टी आहेत. एकीकडे स्वामींची शक्ती अतर्क्य आहे, म्हणजे आपल्या छोट्याशा बुद्धीच्या तर्काच्या पलीकडची. आपण ती पूर्णपणे समजूच शकत नाही. पण त्याचवेळी ती स्मर्तुगामी आहे. म्हणजे काय, तर फक्त एक आठवण काढली ना की ती शक्ती मदतीला हजर. कमाल आहे ना? जी गोष्ट समजत नाही ती फक्त आठवणीने जवळ येते. आणि मग येते या मंत्रातली सगळ्यात महत्वाची, सगळ्यात शक्तिशाली ओळ. एक असं आश्वासन जे आपल्याला उभं करतं. जे काही आपल्याला अशक्य वाटतंय ना, जे होणंच शक्य नाही असं वाटतंय, ते स्वामी शक्य करून दाखवतील. हाच तर आपल्या श्रद्धेचा मूळ पाया आहे. ठीक आहे, मग आता पुढे बघूया की ही जी संरक्षण देणारी शक्ती आहे ती नक्की काम कशी करते. ही ओळ तर बघा किती सुंदर आहे. ती सांगते की जिथे स्वामींचे पाय आहेत, म्हणजे जिथे त्यांची उपस्थिती आहे, तिथे कशाचीच कमी नसते. आणि ते तर स्वतः भक्ताचं नशीब घडवतात, एका आईसारखे. म्हणजे बघा, जिथे स्वामी आहेत तिथे न्यून म्हणजे कमतरता असूच शकत नाही. आणि एवढंच नाही तर स्वामी एका आईच्या मायेने आपल्या भक्ताचं प्रारब्ध, म्हणजे जे आपलं नशीब आहे ना, ते सुद्धा बदलू शकतात. आता ही पुढची ओळ तर ही थेट मृत्यूच्या भीतीवरच घाला घालते. या मंत्राप्रमाणे ज्याच्यावर स्वामींची कृपा आहे त्याला त्यांच्या आज्ञेशिवाय प्रत्यक्ष काळ म्हणजे मृत्यू तो सुद्धा स्पर्श करू शकत नाही. विचार करा, मग ह्या जगाची काय, परलोकाची भीतीसुद्धा उरणार नाही. आतापर्यंत आपण बाहेरून मिळणाऱ्या संरक्षणाबद्दल बोललो. आता बघूया की हा मंत्र आपल्याला आत कसं घेऊन जातो, आपल्या आतल्या शक्तीकडे. ही पुढची ओळ आपल्याला विचारते, अरे उगाच का घाबरतोयस, हे भय जाऊ दे, पळू दे त्याला. आणि इथेच या मंत्राचा खरा अर्थ उलगडतो. हे जे भय आहे ना, ते उगाचे आहे, कारण स्वामींची शक्ती कुठे बाहेर नाहीये, ती तर आपल्या आतच आहे, आपल्या अंतर्मनात. फक्त आपल्याला ते कळायला हवं, जाणवायला हवं. आणि ही 6वी ओळ ही तर स्वामींच्या वैश्विक कीर्तीचं आणि त्यांच्या अफाट शक्तीचं वर्णन करते. याचा सोपा अर्थ असा की स्वामींची कीर्ती, त्यांचं तेज इतकं अमर्याद आहे की त्याचं वर्णन करणंही शक्य नाही. जगभर त्यांची कीर्ती गाजतेय. आणि म्हणतात ना, त्यांचं नाव घेतल्यावरच चेहऱ्यावर एक तेज येतं, तेच हे. आणि मग येतो शेवट. शेवटची ओळ स्वामींच्या त्या प्रेमळ नात्यावर शिक्कामोर्तब करते, जो अनुभव भक्तांना नेहमी येतो. इथे भक्तवत्सल हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे काय, तर जसं एक गाय आपल्या वासराला जपते, तसंच प्रेम स्वामी आपल्या भक्तांवर करतात. आणि या प्रेमाची प्रचिती म्हणजे अगदी खराखुरा प्रत्यक्ष अनुभव ते आपल्याला सतत देत असतात. आणि पुन्हा एकदा मंत्र आपल्याला त्याच मूळ संदेशावर आणून ठेवतो, जो आशेचा सर्वात मोठा किरण आहे, की अशक्यही शक्य करतील स्वामी. चला तर मग आता आपण ह्या सगळ्याचा सार पाहूया की ह्या मंत्राच्या पठणाने आपल्याला नक्की काय मिळतं, व्यावहारिक फायदे काय आहेत. तर बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे मानसिक शांतता. जेव्हा मन भरकटलेलं असतं ना, तेव्हा हा मंत्र त्याला शांत करतो. दुसरं, आत्मविश्वास वाढतो.
स्वामी पाठीशी आहेत, ही एक भावनाच कोणत्याही संकटाचा सामना करायला बळ देते. आणि तिसरं, सगळी नकारात्मकता निघून जाते. मनातली भीती, वाईट विचार सगळं काही दूर होतं. आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. या मंत्राचं वचन आहे की अशक्यही शक्य होईल. मग थोडा विचार करा, आपल्या आयुष्यात असं अशक्य काय आहे जे या श्रद्धेच्या बळावर शक्य होऊ शकतं?